तुमच्या बागेतल्या झाडांनाही अशीच भरपूर फळं लगडलेली तुम्हाला बघायची आहेत का? बागेतल्या झाडांना फुलं तर येतात, पण फळं धरण्याआधीच ती फुलं गळून पडतायत, अशी समस्या जर तुम्हालाही असेल, तर या समस्येवरती उपाय म्हणून या केळीच्या सालीपासून एक उत्तम फर्टिलायझर कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे. या केळीच्या सालीपासून आपण आज बनाना पील फर्टिलायझर बनवणार आहोत. केळीची साल ही पोटॅशियमनी समृद्ध असते. झाडाला फळं धारणेसाठी आणि फुलं धारणेसाठी पोटॅशियमची गरज असते. म्हणून या केळीपासून आपण लिक्विड फर्टिलायझर आणि सॉलिड फर्टिलायझर बनवणार आहोत. केळीच्या सालीचे असे तुकडे करून घ्यावेत आणि तुकडे करून त्यात पाणी घालून अशा प्रकारे रात्रभर हे ठेवून द्या. त्यानंतर सकाळी हे गाळून घेऊन हे पाणी आपल्याला वापरायचं आहे. या पाण्यात तेवढंच अजून पाणी मिसळून आपल्याला हे झाडांना घालायचं आहे. केळीची ही उरलेली साल तुम्ही तुमच्या कंपोस्ट बिनमध्ये खत करायला टाकू शकता. मी आता हे लिक्विड त्यात तेवढंच पाणी घालून डायल्यूट केलं आहे आणि आता हे कॉर्नच्या झाडाला मी घालते आहे. कॉर्नच्या झाडाला मेल आणि फिमेल फ्लावर्स आलेली आहेत आणि लवकरच आता याला कणीस येणार आहे. केळीची सालं वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे अशा प्रकारे सॉलिड फर्टिलायझर बनवून वापरणं. ही केळीची सालं मी उन्हात वाळवून घेतली आहेत आणि त्याचे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि आता ही मिक्सरमधून घालून मी बारीक पावडर याची करून घेणार आहे. आणि ही पावडर तुम्ही झाडाच्या मुळाशी खत म्हणून टाकू शकता आणि हे स्लो रिलीज फर्टिलायझर म्हणून काम करतं. हे ढब्बू मिरचीचं झाड आहे, त्याला अनेक छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या दिसत असतील. सो हे आता फ्रुटिंग स्टेजमध्ये आहे. सो याला मी आता बनाना पील फर्टिलायझर घालणार आहे. मातीत अशा प्रकारे एक छोटा खड्डा खणून घेऊन याच्यात मी हे बनाना पील फर्टिलायझर घालणार आहे आणि मातीने परत ते झाकून टाकणार आहे. हे स्लो रिलीज फर्टिलायझर म्हणून काम करेल आणि हळूहळू यातनं झाडाच्या मुळांना पोषण मिळत राहील. त्याचप्रकारे हे टोमॅटोचं झाड आहे, यालासुद्धा कळ्या आणि फुलं यायला लागलेली आहेत. सो याच्यातही आपण हे केळीच्या सालींचं फर्टिलायझर अशाच प्रकारे घालणार आहोत. मी इथे खड्डा करून घेतला आहे आणि याच्यात आता आपण केलेली जी सालींची पावडर आहे ती घालायची आणि ती मातीने कव्हर करून टाकायची. अशा प्रकारे सर्व झाडांना तुम्ही केळीच्या सालीचं हे खत देऊ शकता उत्तम फुलं येण्यासाठी आणि फळधारणा होण्यासाठी. सो घरच्या घरी सहजपणे अवेलेबल असलेलं हे खत जरूर वापरून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही नक्की पाठवा आणि हे खत नक्की वापरून पहा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तेही मला कमेंट करून सांगा, म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचतो आहे हे मलाही कळेल. लिक्विड फर्टिलायझर झाड पटकन शोषून घेतं आणि सॉलिड फर्टिलायझर हे स्लो रिलीज फर्टिलायझर म्हणून काम करतं. खत दिल्यानंतर आज 16 दिवस झालेत आणि या ढब्बू मिरचीच्या झाडाला भरपूर ढब्बू मिरच्या आणि फुलं आलेली आहेत. टोमॅटोच्या झाडाला भरपूर टोमॅटो आलेले आहेत. एका टोमॅटोच्या झाडाला आत्ता 14 टोमॅटो आलेले आहेत. आपण दिलेल्या केळीच्या सालीच्या खताचा खूपच चांगला परिणाम दिसून येतो आहे. हे स्वीटकॉर्नचं झाड आहे. हे वरती मेल फ्लावर आलेलं आहे आणि खालती कॉर्न सिल्क्स म्हणजे फिमेल फ्लावर आलेलं आहे. उत्तम रिझल्ट मिळालेला आहे. सो तुम्हीही करून पहा. धन्यवाद.